एक खूप डेंजर अनुभव सांगतो तुम्हाला। आणि थोडं जपूनच बसा कारण खूप डेंजर गाडी चालवतात। मंदिराचा कळसाचं प्रथम दर्शन जवळपास 16-17 किलोमीटर ट्रेक करून आल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या बद्दल सांगतो। सुप्रभात मित्रांनो, घनसालीमधून सुप्रभात तुम्हाला। कारण रात्री आम्हाला सोनप्रयागला पोहोचताच आलं नाही, कारण आम्हाला इथे पोहोचपर्यंत रात्रीचे 8 वाजले आणि इकडे रात्रीचं गाडी कधी चालवू नये म्हणून आम्ही रिस्क नाही घेतली। सो आम्ही सोनप्रयागला न जाता घनसालीमध्ये थांबलो। आता इथून सोनप्रयाग जवळपास 130 किलोमीटर आहे, तर भेटूया आपण सोनप्रयागमध्ये। सोनप्रयागच्या रस्त्यावर आहे, अजून 1 ते 1.5 तास ट्रॅव्हल आहे। सोनप्रयागला पोचलो आहे आणि आत्ता आम्ही चढाई चालू करतो आहे। खरं तर सोनप्रयागपासून अजून 3 किलोमीटरचा रस्ता आहे, पण तो त्यांच्या गाडीने जावं लागतं। आपली गाडी वरती सोडत नाही, आपली गाडी पार्किंगला खाली राहते आणि तिथून पुढे आपल्याला यांच्या गाडीने जावं लागतं। तर बघूयात आपण ते लोक आता कसे नेतात दाखवतो। बघा गाड्यांसाठी गर्दी। हे गौरीकुंडचं ठिकाण आहे, या ब्रिजच्या इथे तुम्हाला गाड्या भेटतील। गाडी या गाड्यातून जावं लागतं आणि थोडं जपूनच बसा कारण खूप डेंजर गाडी चालवतात। गौरीकुंडपासून 3 किलोमीटर या गाडीत बसून यावं लागतं आणि हे त्याचं पार्किंग आहे। इथून पुढे पायी ट्रेक चालू होतो। आता 16 किलोमीटर ट्रेक असं दाखवलं आहे। केदारनाथ धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत है। देवभूमी केदारनाथमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही आत्ता ट्रेक चालू करतोय। आता टाईम नाही झाला, आता टाइम झाला 12:21 12:21 झालेत आणि हा जवळपास गव्हर्नमेंटच्या रूलनुसार 16 किलोमीटरचा ट्रेक आहे। ते बघूया, आम्ही काउंट करतो। हां मी ते बघ। पर हेड घोड्यासाठी आमच्याकडून त्यांनी 2300 रुपये घेतले। सध्या ऑफ सीझन आहे, 2500च्या खाली येतच नव्हता, तर आम्ही कसं तरी मॅनेज केलं 2300 रुपयाला एक। तर तुम्ही कधी याल तर बार्गेनिंग करा, बार्गेनिंग करता येतं। एक खूप डेंजर अनुभव सांगतो तुम्हाला। आत्ताच आम्ही येत होतो वरती, अजून 2 किलोमीटरसुद्धा झालेलं नाही आहे, पण वरून एक घोड्यावर बसून येत होता, त्याला अचानक माइल्ड अटॅक आला आणि त्याची बॉडी एकदम आखडली होती, त्याला काहीच सुचत नव्हतं। मग आम्ही 3-4 लोकांनी त्याला खाली उतरवलं आणि आम्हाला होईल तेवढं आम्ही मदत केली। त्याचे पाय वगैरे सोडले। एक यात्रेकरू होता आमच्यासारखाच, त्यांनी त्याला CPR दिलं आणि त्याला थोडं नॉर्मल केल्यानंतर मग आम्ही पुढे निघालो। तर माझं हेच म्हणणं राहील की जर आजारी वगैरे असेल तर अशी रिस्क घेऊ नका, स्वतःला प्रिपेअर ठेवा। चला आपला आपण ट्रेक कंटिन्यू करूया। देव करो तो व्यवस्थित राहो।
अजून 13.5 किलोमीटर आहे आणि हलका हलका पाऊस चालू झाला आहे. बघूयात जर अजून पाऊस वाढला तर रेनकोट घालावे लागेल. देवभूमी उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. केदारनाथ ट्रेक चालू केलेला आहे आणि थकवा तर येतोच, पण जेव्हा हे दिसतं तेव्हा बरं वाटतं. शक्यतो शूज घाला, नसेल तर ज्याला जे कम्फर्टेबल असेल त्यांनी ते घाला. कारण चढाई तुम्ही रील्समध्ये बघता एवढी पण अवघड नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो मी. ते बघा आमचे नाना साधे शूज घालून चालत आहेत आणि आमच्या काकू एवढं वय असेल तरी आमच्या पुढे आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या पायात चप्पल आहे आणि मलाही पकडता येत नाही एवढ्या पुढे आहेत त्या. शूज तर कम्फर्टेबल आहेतच, पण ज्याला जे कम्फर्टेबल असेल त्यांनी ते घालून या. अजून बरंच बाकी आहे. तर सांगायचं तर चालत जाताना थकायला होतात, पण जर असे व्ह्यू असतील तर तात्पुरता काय होईना थकवा निघून जातो. मला अजून भरपूर राहिलंय, त्यावेळेला लवकर थकून जमणार नाही. बघा केदारनाथच्या ट्रॅकवर सुद्धा राहायची व्यवस्था आहे. अशा ठिकाणी तुम्ही राहू शकता किंवा थोडा वेळ रेस्ट करायचं असेल तर करू शकता. ट्रेक चालू आहे, जवळपास 4-4.5 किलोमीटर झालं आहे आणि आम्ही थांबलो खायला, बिस्किट वगैरे खायला. तर तुम्ही येताना बिस्किट पाणी या 2 गोष्टी जरूर ठेवा. बाकी जास्त जड असेल तर काही घेऊ नका, कारण तुम्हाला असे बरेच दुकानं दिसतील तुम्हाला ते खायला मिळेल. पण बिस्किट जरूर ठेवा सोबत. अजून एक सांगेन, तुम्ही बघितलं असेल अर्ध्या तासापूर्वीची पार्टी होती श्री केदारनाथ 12:30 आणि हे पण 12:30 तर चेक करू. पाट्यांकडे बघून डिमोटिवेट होऊ नका, आम्ही चलते जाओ. जे काय असेल ना, जे ओरिजिनल डिस्टन्स ते आम्ही तुम्हाला मंदिरापाशी गेल्यावर सांगणार. कॅल्क्युलेट करून सांगतो तुम्हाला. फक्त एवढं सांगेन, पाट्यांवर डिपेंड राहू नका. भोले का नाम ले लो और चलते रहो. बाय. 4 किलोमीटर कंप्लीट झालंय. हे बघा केदारनाथ 12, भीमबली 2 आणि रुद्रा फाल 0.20. एका ठिकाणी मॅगी भेटली आम्हाला खायला, तर मॅगी आता इथे संपली आहे. 60 रुपयाला एक मॅगी भेटली आज आणि 50 रुपये बॉटल. मिक्सरमध्ये गोळे घेत आहेत, तर हे पण लक्षात ठेवा. ते त्यात सुद्धा आत्ता बसला होता, त्याला उचललं आहे त्यांनी. भरपूर ट्रेक झाला आहे. मंदाकिनी पात्र, हे मंदाकिनी नदीचं पात्र. एक सांगेन फक्त, जाता येता घोड्यांचं लक्ष ठेवा, कारण तुमचं जर लक्ष नसेल तर तुम्हाला धक्का देऊन जातील. त्यामुळे घोड्यांना एक रस्ता द्या, तुम्ही एक रस्ता द्या.
हा GMVNचा एक कॅम्प आहे लिंचावली तिथपर्यंत पोचलो सध्या. अजून मला वाटतं एक 3 ते 4 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे अजून. आणि आम्हाला ऑलमोस्ट 4 ते 5 तास झाले असतील आम्ही चालतोय. आणि पाऊस पण आहे थोडा थोडा, त्यामुळे थोड्या अडचणी येत आहेत. पण यात्रा चालू आहे. असे घोडे सोनप्रयागपर्यंत गाड्या येतात. तिथून गौरीकुंडला यांच्या गाड्यांनी यावं लागतं. ते 50 रुपये पर हेड असं घेतात. आणि मग गौरीकुंडपासून ट्रेक चालू होतो. जवळपास 6 तास लागलेले आहेत वरती यायला आणि 5.5 ते 6 तास. आणि इकडचं वातावरण आत्ता सध्या असं आहे. हे सगळे बेस कॅम्प आहेत. आणि अजून केदार बाबांनी दर्शन नाही दिलेलं आहे. मला जरा पावसामुळे थंडी वाजून आलेली आहे. तर हळूहळू आपण चालत राहूया. आता फक्त एक 500 मीटरवर राहिलेलं आहे. पण सगळ्यांनी आता केदार बाबाचं दर्शन करू. हळूहळू जाऊयात आपण. सिनरी बघा. आणि अजून एक येताना ज्या ठिकाणी ब्रिज आहे त्या ब्रिजच्या एक खालून एक रस्ता जातो आणि ब्रिजच्या साईडने एक रस्ता जातो. तो जो ब्रिजच्या खालून जातो आहे तो लॉंग रूट आहे. सो तो घेऊ नका. डाव्या साईडने जो रस्ता थोडा चढाईचा आहे तोच रस्ता, त्याच रस्त्याने या. आणि अजून एक जाणवलं मला, मेन रस्त्याने येत राहा. आणि काही ठिकाणी असे मधून शॉर्टकट आहेत, ते कृपया करून घेऊ नका. ते जरी वाटताना शॉर्टकट वाटत असले तरी ते खूप थकवा आणणार आहेत. आता अंधार आहे, तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही. पण मंदिराचा कळसाचं प्रथम दर्शन जवळपास 16-17 किलोमीटर ट्रेक करून आल्यानंतर भोलेबाबांनी दर्शन दिले लांबून का होईना. आता आपण मंदिराजवळ जाऊया, दर्शन घेऊ. तुम्ही जर सकाळी लवकर ट्रेक केला तर तुम्हाला संध्याकाळी एक 6 वाजताची आरती असते, ती पण मिळेल. आम्हाला यायला थोडा उशीर झाला त्यामुळं आमची आरती मिस झाली. पण आम्ही इथं स्टे करणार आहोत, सकाळी ती मिस नाही होणार याची आम्ही काळजी घेऊ. समोर दिसते कळस. तुम्हाला जर हेलिकॉप्टरची सोय झाली, आज आम्ही पण चेक केलं होतं पण ते वातावरणामुळे ते कॅन्सल झालं. तर मिळालं तर हे हेलिपॅड आहे आणि हे समोर दिसतं हेलिकॉप्टर. वातावरण एकदम व्यवस्थित असेल तरच ते येतात. केदारनाथ मंदिराजवळ पोचलो, एकदम जवळ. आणि त्याची लाईट दिसत आहे, माझं कळस दिसतंय. आता आम्ही आलो आहे तर पहिलं दर्शन घेऊ आणि परत आम्ही जिथं आमचा स्टे बुक आहे तिथे जाऊ. सकाळी उठून परत दर्शनाला. आरती चालू आहे.
सगळं आवरून हॉटेलवर आलो आहे. एक सांगेन, इथं खूप थंडी. तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही थंडीचं सामान घेऊन या. सगळं रेनकोट प्रॉपर असावा. तुमच्या बॅगमधले जरी वॉटरप्रूफ असेल बॅग, मी तीच चुकी केली, माझी बॅग वॉटरप्रूफ होती असं मला वाटलं, पण आपले कपडे सगळे भिजलेत. त्यामुळे इथून मला कपडे घ्यावे लागले. त्यामुळे तुम्ही असं करू नका. सगळ्यांना सुप्रभात. श्री केदारवरून सध्याचं वातावरण खूप पाऊस आहे आणि आपण आता मंदिरात निघालो. हे पंडितजी आम्हाला मंदिरात घेऊन जाणार आणि आमच्यातले काही लोक दर्शन घेऊन आले. खूप मोठी लाईन आहे. पाऊस बघू शकता की फुल पाणी आहे. मंदिरापर्यंत पोहोचलोय. मंदिराचा वेळ जय श्री. दर्शन खूप छान झालं. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती म्हणून मी थोडं तुम्हाला मंदिराच्याबद्दल सांगतो. हे मेन मंदिर आहे हे वालं, आणि हे जे छोटं मंदिर दिसतं त्याच्या बाजूचंच हे ईशान्येश्वराचं मंदिर आहे. जे मंदिरामध्ये 5 पांडव यांच्या खूप छान मूर्ती आहेत. नकुल, सहदेव, भीम, अर्जुन, युधिष्ठिर, तसेच माता द्रौपदी, माता कुंती आणि लक्ष्मीनारायण यांच्या मूर्त्या आहेत. आणि श्री पार्वती देवी यांचंही खूप छान मूर्ती आहे. तर असं हे मंदिरातलं वर्णन थोडक्यात. हे मंदिराची पाठीमागची बाजू जिथे ही शिला अडकली खाली होती. आता आपण मंदिराच्या समोर जाऊया. मंदिराच्या बाजूलाच हे ईशान्येश्वरांचं मंदिर आहे. ईशान्येश्वर हे भगवान शंकरांचे गुरु होते. आणि आता आपण ती शिला बघायला जाऊया. ज्या शिलेने मंदिराला प्रलयापासून वाचवलं होतं ती शिला आहे. आपण त्याचंही दर्शन घेऊया. ती शिला आहे. इथे भैरवनाथाचं मंदिर आहे वरती. तर तिकडे चाललोय सध्या आम्ही. हे मंदिर आहे आणि तिथूनच वरती 500 मीटरचा ट्रेक असेल. आता हा व्हिडिओ मी मोबाईलमध्ये घेतो आहे कारण की तुम्ही बघू शकता फुल पाऊस पडतो आहे आणि मी फुल पॅक आहे. आणि लँडस्लाईड झाल्यामुळे आम्हाला खाली सोडत नाही आहेत. आर्मीवाले येऊन थांबलेत तिथे. त्यांनी सांगितलं की जवळपास 5 ते 6 तास लागतील.
सो आम्ही आता डिसाईड करतोय की थांबायचं की खाली उतरायचं. बघतोय आता एक 500 मीटरचा ट्रेक करून आल्यानंतर पार लगा दे.